पाचोरा भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोरप्पा पाटील यांच्या प्रयत्नातून नगरदेवळा स्टेशन परिसरात सुमारे 2.5 एकर क्षेत्रावर एमआयडीसी मंजूर झाली आहे. तेथील जागा आरक्षित करून तेथे उद्योग उभारणीसाठी प्लॉटिंगचे काम पूर्ण झाले आहे. तर आता उद्योग उभारणीसाठी हे उद्योगासाठी आवश्यक मूलभूत सुविधा असणे आवश्यक आहे. या अंतर्गत कामांच्या अनुषंगाने राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 10 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 4:15 वाजता नागपूर येथे अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली असल्याची माहिती आज दिनांक 9 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 8 वाजता आमदार कार्यालयाकडून प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे. पाचोरा भडगाव नगर परिषदेच्या निवडणुकीच्या वेळी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे हे प्रचारासाठी पाचोरा येथे आले होते. तेव्हा सभेतूनच उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांना कॉल करून नगरदेवळा सुतगिरणी येथील मंजूर एमआयडीसी आवश्यक सुविधा आणि उद्योग उभारण्याबाबत सूचना केल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर एमआयडीसीला चालना मिळाली आहे. बैठकीला एमआयडीसीचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे एमआयडीसीला चालना मिळण्यास मदत होणार आहे. अरे बघा लागला. हॅलो, आता मी किशोर अप्पाची इथं पाचोऱ्याला आहे. त्यांनी मगाशी भाषणात सांगितलं 250 हेक्टर जमीन एमआयडीसीला दिली. एमआयडीसी 250 हेक्टरची एमआयडीसी केली आहे, पण एकही उद्योग नाही. आता इथं रोजगारांना तरुण आहेत, बेरोजगार आहेत, तर हे आपल्याला इथं उद्योग कधी पाठवणार? सर, आपण मुख्यमंत्री असताना आपल्या आदेशाप्रमाणे इथं एमआयडीसी आपण जाहीर केली. त्याचं सुरुवात पण तुम्ही केली होती. त्याच्या लेआउटला आता साहेब मान्यता मिळालेली आहे. 1 महिन्याच्या आत बोर्डामध्ये मंजुरी मिळून त्या जागेचं वाटप देखील सुरू होईल आणि जागेचं वाटप सुरू झाल्यानंतर साहेब आपण तिथे उद्योग आणू शकतो. ठीक आहे, ठीक आहे. धन्यवाद किशोरप्पा. हो सर. किशोरप्पाला एकदा का फक्त त्याच्या कानात बोला म्हणजे त्याला समजेल. बरोबर. नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजन. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका.